हेलो दोस्तों, वेलकम बैक टू अनदर वीडियो। इस वीडियो में श्री कृष्ण जी ने ऑपरेशन सिंदूर के बारे में क्या कुछ कहा है, आइए देखते हैं। Welcome to Nasha Jumpy. अरे पहलगाममध्ये काय घडलं हे मला चांगलंच माहिती आहे. आम्हालाही सांग भगवंता. आमच्याकडे उडत उडत बातम्या येतात, सोशल मीडियावर काहीही पसरवलं जातं. अरे आपला देश म्हणजे राम आणि रहीम दोघांचा. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, पारशी सारे धर्म गुण्या गोविंदाने इथे राहतात. पण आपल्यातच भांडणं लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि म्हणूनच प्रत्येकाला त्यांनी आधी धर्म विचारला. सोशल मीडियामुळे दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे असं वाटतंय. होय देवा, नक्की काय घडलं पहलगाम मध्ये? महाभारत आणि रामायण एका स्त्रीमुळे झालं आणि याही युद्धाचं तसंच. अरे सीता मातेला रावणानं पळवलं म्हणून प्रभू श्री रामांनी त्याचा लंकेत जाऊन नाश केला. तर कौरवांनी द्रौपदी मातेची विटंबना केली म्हणून महाभारताचे युद्ध सुरू झालंय. महिलांचा अनादर करणाऱ्यांना भगवंत कधीही माफ करत नाही हे त्या पाकिस्तान्यांना अजून कळले नाही कदाचित. महाभारत सुरू झाले ते कारण होते कौरवांनी द्रौपदीच्या पदराला हात घातला. द्रौपदीचा बंधू मी तिची मदत केली. अखंड वस्त्राने तिचे लज्जारक्षण केले आणि आजही माझी कृष्ण नीती कामी येत आहे. आणि म्हणूनच पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलेले मी पाहिले आहे. अरे दहशतवाद्यांनी पहलगामची आधीच रेकी केली होती. योग्य वेळ येण्याची ते वाट बघत होते. पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. अत्यंत सुंदर असा प्रदेश, आपल्या देशाचं नंदनवन असणाऱ्या काश्मीरचा सुंदर भाग. पण तिथे अतिरेकी दबा धरून बसले होते. जशी गर्दी वाढत गेली तसा एक अतिरेकी बाहेर येऊ लागला. एका ठेल्यावर त्यांनी मॅगी खाल्ली आणि पुढल्याच क्षणी तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारण्यास सुरुवात केली. भगवंता, खरंच तुमची सर्वत्र नजर आहे. अरे माझी सर्वत्र नजर आहे आणि आपला देश युद्ध सामग्रीच्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करतो आहे हे मला माहित आहे. अरे आज DRDOच्या माध्यमातून अनेक मोठमोठे शोध आपले शास्त्रज्ञ लावत आहेत. आणि पूर्वी आपण GPS प्रणाली वापरत होतो, ती होती अमेरिकेची, ज्यामुळे मॅपिंगची प्रक्रिया सोपी होत होती. परंतु आता आपले भारतीय तंत्रज्ञान आपण जे वापरतो आहोत त्याचे नाव आहे नाविक. या नाविकमुळे आपल्याला 500 मिलीमीटर एवढ्या अचूकतेने लक्ष्याचा भेद करता आला. आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण त्याची अंमलबजावणी केली, त्यांचा आण्विक दल उद्ध्वस्त करून टाकला. मला आनंद या गोष्टीचा की हे DRDO आपल्या पुण्यात आहे आणि तिथे अनेक संशोधनं होत आहेत. अनेक बाबतीमध्ये आपला देश मोठी प्रगती करतो आहे. चल आता याच आनंदामध्ये तुम्हाला आणखी एखादं छान गाणं दाखव. किसन देवा, या पश्चिम महाराष्ट्राची परंपरा असणारी लावणी सुद्धा दाखव का तुम्हाला? लावणी? अरे गण गवळण झाली की असतेच की लावणी. तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांनी केले. हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला. काश्मीर सारखे प्रश्न तसेच अनुत्तरित ठेवले. हेच करायचं होतं त्यांना. त्यांनी पर्यटकांना नावे विचारली आणि हिंदू असणाऱ्यांना बरोबर हेरलं. महिलांना सोडलं आणि तिच्या समोरच तिच्या नवऱ्याला मारलं. अरे तिचं कुंकू पुसून टाकलं. वर सगळीकडे सांगू लागले, हम तुम्हारा सिंदूर उजाडेंगे. अरे नव लग्न होऊन गेलेली मुलगी, तिचा नवरा आर्मी ऑफिसर, तिच्या समोर मारलं रे त्याला. तो तर देशाच्या सैन्यात आहे म्हटल्यावर त्यांना अजून राग आला. पठाणकोट आणि उरीच्या हल्ल्यानंतर त्यांना आत घुसून मारलं, ह्याचा राग त्यांच्या मनात होताच ना. पण भगवंता, आपल्या देशाची संस्कृती अहिंसेची आहेच. पण समोरच्याला कळ काढली तर आपण काय गप्प बसणार का? अरे आपल्या देशाच्या संरक्षण यंत्रणेमध्ये मोठे मोठे बदल होत आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून नवी अस्त्र तयार केली जात आहेत. पण तेव्हा अस्त्र तर तुमच्या काळात होती. आम्ही महाभारताच्या सिरियल मध्ये बघितले ना, तिकडून कर्ण बाण मारतो, तिकडून अर्जुन धनुष्याची प्रत्यंचा ओढून असे काहीतरी पुटपुटतो. काहीतरी नाही पेंद्या, मंत्र म्हणतो. हा तेच ते. आणि मग दोन्ही बाण एकमेकांना भिडतात आणि अर्जुनाचा बाण जिंकतो. तीच नावं आहेत आजच्या अस्त्रांना. अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, ब्रह्मोस, निर्भय आणि अस्त्र. तेव्हा तुमचा तर आजच्या काळाचा पण अभ्यास आहे. हा नया भारत बघून मला पण अभिमान वाटतोय.
अरे आपल्या शस्त्रांची अख्ख्या जगाने धास्ती घेतली आहे. आता तर अनेक देश आपल्याकडून ती अस्त्र घेण्यासाठी रांग लावून आहेत. कुठे लागली रांग? माझी चेष्टा करतोस? नाही देवा. नाही काय नाही, अजून मला तू एकही अस्सल गवळण दाखवली नाहीस. आत्ता दाखवतो ना देवा. खरं का सांग, नाहीतर माझ्याकडचं अस्त्र बाहेर काढतो. कोणतं? सुदर्शन चक्र. देवा, याच नावाची आपली पण अस्त्र आहेत आता, म्हणजे आपल्या भारताची. माहित आहे. मग सांगा ना त्याविषयी. आधी गवळण, मग नंतर बाकीच्या गोष्टी. आणि हो, आता मला अस्सल गवळण बघायची इच्छा आहे.